हे पुराला पण मग तुला त्या दिवशी ताळका होत होता. हा का. सो चला गाईज मस्तपैकी आपण आता थोडंसं फिरूयात शेतामध्ये. मंदिराजवळ पोहोचलोय गाईज आपण, बघू शकता तुम्ही. हे आहे आपलं जोगाई माता मंदिर. आपला मग आता आपण आतमध्ये जाऊयात. आम्ही तर तो दर्शन घेऊन आला. सो चला आपण आता जाऊयात आतमध्ये. शिवाय ते नको रे, जास्त नको, ते वरून पडीन बरं का. हे बघा काहीच मस्ती करतायत. असा व्ह्यू बघणं म्हणजे अप्रतिम. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि आता मस्तपैकी शेतामध्ये फिरायला आलो होतो. बरेच दिवस झाले धुळ्याला गेलो होतो, सो त्याच्यामुळे शेतामध्ये काही यायला जमलंच नाही. चला म्हटलं आता शेतामध्ये येऊयात फिरून. मस्त अमित आलाय आणि दादू आलाय. दादूच नाव ना का गणेश नाव रे त्याला? दादू गणेश बी म्हणते नाही, मग हे त्या दिवशी कसा म्हणे गणेश म्हणते याचे. रोहिदास माझ्या पोराचा ना. हा, त्याचा हे इथे. पुराला पण मग तुला त्या दिवशी ताळका होत होता. हा का. सो चला गाईज मस्तपैकी आपण आता थोडंसं फिरूयात शेतामध्ये. कारण बरेच दिवस झाले इकडे आलो नव्हतं ना शेतामध्ये. म्हटलं चला एक चक्कर मारून येऊयात. बघा कपाशी पण किती मोठमोठी होऊन गेलेली आहे आपली गाईज इकडं. आता गवारे ते गेले रे काय वावला तर कोणच नाही. येऊ ना कुठून नोडून फिरून लांबून. जाऊत ना. चला थोडंसं फिरू तरी वावरात आपण. मग चांगलं तुम्ही एखादं लोकेशन असं आठवून ठेवा. मी तुम्हाला थोड्या टायमात विचारेन. मग असं एखादं चांगलं लोकेशन आपल्या जवळ गावाच्या आसपास कुठं काय असं ना आठवण ठेवा तुम्ही. मग जाऊत आपण. चला गाईस हे थोडेसे कुठं बाहेर फिरायला म्हणतायत का? कुठं आस्ताळ हो. हे बघा गाईस हा आस्ताळ आहे आमच्या गावाचा. खूप छान आहे वरती. पूर्ण म्हणजे क्रिकेट पण खेळू शकतो इतकं प्लेन ग्राउंड आहे वरती. काय गवाऱ्या गेल्या सगळ्या? हा गाईस गवाऱ्या बघा किती मोठमोठ्या होऊन गेल्यात, पण गेल्या सगळ्या आता. कारण बऱ्याच दिवस चालल्या ना त्या, सो त्याच्यामुळे संपल्यात त्या आता. चला आपण. वांग काय वांग ए भेंडी रे, ही भेंडी दिसत नाही तुला एवढी मोठी इथं. काय ते तोडलं? काटा लागते ना त्याला. ती बारीक बारीक काटा राहते ना त्याच्यात. टोचला ना? लागला मध्ये गेला ना. काढ बरं. हे बघा हे लाग भेंडीचा काटा लागला. म्हणजे बारीक हे असतं ना, ती जाड भेंडी होऊन गेलेली खूपच. सो त्याच्यामुळे बारीक बारीक काटे येऊन जातात त्याला. निघला का? चला जाऊ थोडंसं फिरू आपण. सो चला गाईज आपण थोडंसं फिरणार आहोत. तुम्हाला काय काम द्यायला मी सांगलं काय आठवले ना? एखादं लोकेशन चांगलं असं आठवून ठेवा, मग आपण तिथं जाऊ फिरायला. गाईज शेतामध्ये कोणीच नाही, सगळे घरी चालले गेले वाटतं. थोडंसं लेट आलो आम्ही. याद आलं काय बदाने गावातून हा फक्त 10 ते 12 किलोमीटर कुठं पण जोगाई माता. जोगाई माता कुठं आलं? ते अरे इथं पुरं ओललंय रे. पाय फसलं तिकडून जात काही इथं पूर्ण ओलय. कुठं जोगाई माता? जोगाई माता कुठं आलं एक्झॅक्ट कुठं आलं पण मला तर नाही माहिती. एक्झॅक्ट म्हणजे थोडस मोल आहे. खंडलाईच्या थोड्याशा मोल आहे. खंडलाईच्या पुढं मग जवळ आहे ना, एकदम जवळ आहे इथून तर. 11 किलोमीटर आहे. हा का? हा जाऊत ना मग तिथं. चला काही पण चांगलं आहे ना ठिकाण वगैरे एकदम भारी ना. मंदिर आहे का? सो देवीचं मंदिर आहे काही सांगतायत. बघू आता तिथे गेल्यावर कळेल. थोडंसं आपण इथं फिरणार आहोत शेतामध्ये आणि मग निघूयात आपण जोगाई माता मंदिरावर. नाही तर तवा सारखं प्लॅंक होऊन जाईन ती. ते हे धबधबा दाखवायला गेलो, धबधबाच नाही गाईस तिथं. चला तिकडं कुठं चालला आता? इथंच थांबत ना थोडा टाइम. सो गाईज मस्तपैकी आपण आता इथे थोडा वेळ थांबूयात आणि मग जाऊयात आपण मंदिर बघण्यासाठी. आपण आता जोगाई माता मंदिरावर जाणार आहोत. धुळे शहरापासून अगदी फक्त 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असणारं जोगाई माता मंदिर आहे. मी थोडंसं आता गुगलला माहिती पण बघितली. खूप छान मंदिर आहे. सो आपण आता तिथे जाणार आहोत. बघूयात ह्यांनी आता आयडिया दिली आपल्याला. सो लगेच मग मी सर्च पण केलं. धुळे शहरापासून फक्त 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असणारं जोगाई माता मंदिर आहे आणि त्याच परिसरामध्ये धरण पण दाखवतंय. सो आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण तुम्हाला धरण पण दाखवूयात. चला आता थोड्याच वेळात निघूयात आपण जोगाई माता मंदिराकडे. चला गाईज मस्तपैकी आपण आता खंडलाई गावावरती आलो होतो आणि खंडलाई गावापासून अगदी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर जोगाई माता मंदिर आहे. खंडलाईपासून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे बघा हा जो रोड आहे इथे जवळच तुम्हाला एक बोर्ड लागलेला दिसेल बघा. डोंगराई आणि जोगाई माता मंदिर. डोंगराई माता मंदिरही म्हणतात किंवा जोगाई माता मंदिरही म्हणतात. सो चला आपण आता जाऊयात. ह्या साईडला आपल्याला जायचं आहे. सो थोड्याच वेळात आपण आता निघूयात गाईस मस्तपैकी. थोड्याच वेळात आपल्याला जोगाई माता मंदिरावरती जायचं आहे. मंदिराजवळ पोचलोय गाईज आपण. बघू शकता तुम्ही.
हे आहे आपलं जोगाई माता मंदिर. आता थोड्याच वेळात आपण मध्ये जाऊयात आणि तुम्हाला दर्शन दिलं जाईल. चला आता हे बाईक तिथं लावून देत आहेत आणि तुम्ही पाहू शकता गाईस पूर्ण डोंगर आहेत आजूबाजूला आणि शेती पण केली जाते इथं. आणि तुम्ही जर बघितलं ना इकडे या साईडला बघा तुम्ही पूर्ण असं वाटते डोंगर रांगा आहेत डायरेक्ट. किती छान मंदिर आहे गाईस. निसर्गाच्या सानिध्यामध्ये मंदिर आहे आपल्याला पाहायला मिळतं. सो चला आपण आता आतमध्ये जाऊयात आणि मग तुम्हाला संपूर्ण मंदिराचा व्ह्यू दाखवला जाईल की मंदिर आतमधून कसं आहे आणि आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो कसा असणार आहे तो मला पूर्णपणे व्यवस्थित दाखवलं जाईल गाईस. मध्ये जाऊयात आता. आम्ही तो गेला मध्ये. आजी आजोबा ते पण बसलेत बाहेर. चला इथं बघा पाण्याची पण सोय व्यवस्थित केलेली आहे गाईस. इथं मस्तपैकी टाकी ठेवलेली आहे. बाबा मंदिर उघडं आहे का? सो चला गाईज जाऊयात आपण आता आतमध्ये. इथं बघा आजी बाबा ते पण राहतात इथे. पूर्णपणे अतिशय छान व्ह्यू आहे गाईज. आणि हा वर जर बघितला तुम्ही किती मोठा आहे गाईज. बघा इथे कसं आहे मग वातावरण एकदम डोंगरामध्ये निसर्ग. सो चला गाईज चप्पल काढून घेऊयात आपण इथं आणि जाऊयात आता आतमध्ये. या प्रकारे तुम्हाला मंदिराचं संपूर्ण व्ह्यू पाहण्यात येईल गाईज. आणि किती छान आहे गाईज. बघा ना तुम्ही शेजारी झाडं आहेत आणि झाडांच्या बाजूलाच मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. सो चला आपण जाऊयात आता आतमध्ये दर्शन घेऊयात. या प्रकारे तुम्हाला मंदिर दिसेल. मंदिराचा जो गेट येतो आणि इथे जर शेजारी बघितलं तुम्ही तर शिव तुम्हाला 2 प्रकारे या ठिकाणी शिव दिसतील गाईज. बघा तुम्ही इथे. सो चला आता आपण मध्ये जाऊयात. सो गाईज इथं बाबांना थोड्या वेळापूर्वी आम्ही ना मध्ये व्हिडिओ बंद केला होता आणि विचारलं की या ठिकाणी फक्त आपल्याला जोगाई माताच नाही तर आपल्याला डोंगराई माता पण आपल्याला पाहायला मिळेल आणि जोगाई माता पण. दोघं देवींचं स्थान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि तुम्ही पाहू शकता इथं किती स्वच्छता आहे गाईज. एकदम म्हणजे खेडेगावामध्ये हे मंदिर आहे अगदी. म्हणजे तुम्ही इथं जर रस्त्याने जर आलात ना रस्ता इतका खराब आहे परंतु एवढ्या आतमध्ये असताना सुद्धा तुम्ही बघू शकता की किती छान प्रमाणामध्ये स्वच्छता ठेवलेली. सो चला मग आता आपण आतमध्ये जाऊयात. आम्ही तर तो दर्शन घेऊन आला. सो चला आपण आता जाऊयात आतमध्ये. शिवाय या प्रकारे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर या साईडला जोगाई माता तुम्हाला पाहायला मिळतील आणि शेजारीच इकडे डोंगराई माता तुम्हाला पाहायला मिळेल गाईज. पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर प्रमाणामध्ये मंदिरं ठेवण्यात आलेले गाईज. चला गाईज आपण दर्शन घेऊन घेऊयात आधी. सो दर्शन घेतलं गेलं गाईज. आता मस्तपैकी आपण थोडंसं बाहेरचा व्ह्यू बघूयात आणि थोडं फिरूयात आपण. चला आता जाऊयात बाहेर. काय दादा तू पाय पडला? हा पाहू शकता गाईज तुम्ही किती छान प्रकारे व्ह्यू आहे आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि शेती वगैरे पण असल्यामुळे ना खूपच छान व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण इकडे जाऊयात आता. आणि इकडे जर तुम्ही आले तर या साईडला बघा महादेवाची पिंड आणि नंदी आपल्याला पाहायला मिळेल. आपण आता या ठिकाणी बघा तुम्हाला महादेवाची पिंड आणि नंदी पाहायला मिळेल. पाणी दग कसं ठेम ठेम गळते म्हणजे कुठं? हे दग. हां तिथं ना मग ते बारीक होल असेल तिथं आणि त्याला दोरी लावली. सो चला काहीच पाया पडल्या गेल्या आता माझ्या. सो आता आम्ही तर ते पाया पडून घेत आहेत. चला आता आपण थोडासा मागचा व्ह्यू पण बघूयात की मंदिराच्या परिसरामध्ये. नाही आपण फक्त बाहेर फिरू ना, बाहेर मागं नाही जायचं ना आपल्याला. सो गाईज तुम्ही पाहू शकता इथं मंदिराच्या बॅक साईडला कशा प्रकारे व्ह्यू आहे. कुठं? हां हे बघा काही सगळे आंब्याचे झाड ते लावलेले इथं झाड लावलेले आहेत आणि खाली काय सुशे खाली पण काही लावले ना. इथे बघा काही तोर पण लावून दिलेली छोटीशी. सो चला आपण तुम्हाला आता इकडच्या साईडला जाऊन दाखवूयात की कशा प्रकारे व्ह्यू आहे. लेफ्ट साईडचा काय याची तर एळूची झाडं. हां हे बघा गाईस किती छान प्रकारे कुंड्या पण ठेवलेल्या आहेत तिथं, झाडं पण लावलेले आहेत त्याच्यामध्ये. अतिशय छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे गाईस. आणि एवढ्या आतमध्ये असल्यानंतर सुद्धा की किती छान प्रकारे तुम्हाला मंदिर पाहायला मिळतं गाईस. आणि एकदम इतकं वातावरण छान आहे ना गाईस पूर्ण डोंगरामध्ये आणि ह्याच्यामध्ये राहिल्यामुळे ना खूपच छान. काय हे बघा गाईस इथे पण झाड आहे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे म्हणजे
सर्व ठिकाणी कुंड्या ठेवलेल्या आहेत गाईस झाडांच्या. सो चला आपण आता थोडा वेळ मस्तपैकी इथं बसूयात मंदिराच्या परिसरामध्ये. भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. सो चला गाईज दर्शन ते घेतलं गेलं आपल्याला. चला आपण आता खाली जाऊयात. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण थोडं फिरूयात. कशा प्रकारे व्ह्यू आहे पाहू शकता. चला आता इकडं थोडं झाडांखाली जाऊयात आपण. इकडे बघा अमित, बघा अमित काय करतोय गाईस. काय रे हे पडी ना, हे बघा काही झोका खायला लागून गेले इथं. हळू हा फक्त पडसाद नाही तर. हे बघा गाईस मंदिरावरती दर्शन घेण्यासाठी आलो होतो आपण. आधी झोक्यावर बसण्याआधी ना बाबांनी त्यांना विचारून घेतलं. बाबांनी ते बोलले खेळा म्हणे, झोका घेऊ शकता तुम्ही. चला मी आता तुम्हाला थोडंसं इकडे ना बघा झाड लावलेले आहेत. खूप छान प्रकारे झाडं लावले आहेत. आपण ते बघूयात गाईस. बघू शकता तुम्ही इथं हे फ्लावर्सचं झाड आहे बघा गाईस. हे या साईडला तुम्ही इकडे बघू शकता. हे सगळे इथं झाड लावलेले बघा. फ्लावर्स पण थोडे छोटे छोटे फ्लावर्स पण आलेले आहेत गाईस. आणि इतकं छान आहेत ना, म्हणजे पूर्ण आजूबाजूला परिसरामध्ये त्यांनी झाडं लावलेले आहेत फ्लावरचे आणि त्याचे. काही फळांचे पण झाड आहेत. आता बघा हे सीताफळाचं झाड आहे गाईस. काही छोटे छोटे फळं पण आलेले आहेत त्याला बघा. इथे बघू शकता तुम्ही. हे बघा सीताफळाचं झाड आहे. या साईडला आंब्याचं झाड आहे. हे बघा आता हे किती छान झाड आहे सर गाईस. हे फ्लावरचं झाड आहे. म्हणजे अतिशय छान प्रकारे अनेक फ्लावरचे झाडं पण या ठिकाणी लावण्यात आले आहेत. पाहू शकता तुम्ही इथं. म्हणजे आजी आजोबा तेच राहतात तिथं, पण किती छान प्रकारे यांनी मेंटेन करून ठेवलेले आहे गाईस संपूर्ण परिसर. ते नको रे, जास्त नको ते वरून पडीन बरं का. हे बघा काहीच मस्ती करतायत. नको रे, नको नको पडसन. इथं बसूयात. मध्ये पण मंदिरामध्ये आपण बराच वेळ बसलो. हे बघा हे इकडे आलेत. हे झोका खायला लागून गेल्यात गाईस इथं. ते काय चालतं यांचं काही खरं नाही. काय किती टाइम खासन अजून झोका? अर्धा तास. अरे अर्धा तास टाइम होऊन जाईल ना आपल्याला. हे बघा काहीच अजून अर्धा तास झोका खाणार म्हणे. सो चला आता थोडा वेळ मस्तपैकी हे झोका खाल्ले की आपण जाऊयात मग घराकडे. हा का, आधी वडील करायची सेवा तुमची, आता तुम्ही आलेत. खूप दुरून आले ना पण तुम्ही चंदनपुरी. 14 वर्षी मग बाबा तिकडच्याच होता. अच्छा. मग ही जागा अशी होती ना म्हणे. हा हा. गावाचे लोक कधी थांबायचे नाही. हो का. आता हे मंदिर आता नवीन बांधलंय का? हो, आधी जुनं मंदिर असेल मग. छोटे होते तेव्हा ते आहे ना तसं. हा हा हा. मग पहिलं छोटे होतं. मग आता 3 वर्ष झालं त्याला बांधायला. ह्या मंदिरला लागा. हो, म्हणजे गावाचे लोक मस्त बांधलंय पण आता एकदम भारी. मध्ये स्वच्छता वगैरे पण वाटत होती ना. हा हा हा. हे असे पोरं सुद्धा प्रसाद घ्यायला येत नव्हते आधी. त्याची भीती वाटे हा हा हा. हा भाऊ आधी डोंगर माय त्यांना माय सो त्यांमुळे पण नाही आज मस्त बांधलेले आहे ते एकदम भारी. चला आपण आता तिथे आजी आजोबांनी आपल्याला सांगितलं की समोरनं धरण पण आहे. सो तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये मी, तो मॅपमध्ये पण दिसलं होतं आपल्याला धरण. सो इथं शेजारीच आहे. चला आपण जाऊयात आता धरणाकडे. पोचलोयत आपण आता धरणावरती. थोड्याच वेळात तुम्हाला धरणाचा व्ह्यू पण दाखवला जाईल. खूपच मोठं धरण आहे गाईस. मॅपवरती बघितलं ना, लांबी तर खूपच आहे त्याची जबरदस्त. चला आता आपण तिथं जाऊयात. जाण्यासाठी इकडनं वाट आहे थोडीशी. चला निघूयात आपण आता मस्तपैकी. पाणी पण खाली पडतंय गाईस धबधब्यासारखं नॉर्मल. खूप जास्त नाही धबधबा नाही येतो, पण छोटंसं पाणी तिकडनं पडतंय. चला जाऊयात आपण आता तिथे. चला फायनली पोचलो आपण. पाहू शकता तुम्ही काय नजारा आहे गाईस. आणि इकडं बघा तुम्ही काय व्ह्यू आहे. कसा आहे मग यो? चलो वर चलो. ए फक्त सांभाळू ना. ए तिकडून नका ना रे, इकडून ना. कुठं? हा चलो गाईज आपल्याला पण तिकडे जावं लागेल. हे बघा किती छान प्रकारे पाणी येत आहे खाली. मस्त धबधबा टाईपच आहे. छोटंसं आहे, खूप जास्त मोठा नाही. हे बघा हे गेलेत वरती. चला आपण आता तुम्हाला धरण दाखवूयात. सो फायनली पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे व्ह्यू आहे धरणाचा. चला आता तिकडनं जाऊत वरून आणि तुम्हाला अजून पूर्णपणे आपण व्ह्यू दाखवूयात. सो अशा प्रकारे आपल्याला धरणाचा व्ह्यू पाहायला मिळेल गाईस. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे व्ह्यू आहे गाईस. तिकडे जर बघितलं ना पूर्णपणे आतमध्ये पूर्ण गेलेलं आहे धरण. मॅपमध्ये बघितलं होतं आम्ही थोड्या वेळापूर्वी. ऐ नीट रे, खाली उतर, वर नका जाऊ जास्त. ऐ दादू मागं सारखा मध्ये नका जाऊ. सो पाहू शकता तुम्ही गाईस. आणि मस्तपैकी सूर्यास्त होतोय. काय व्ह्यू आहे गाईस. असा व्ह्यू बघणं म्हणजे अप्रतिम. चला आता आपण थोडा वेळ मस्तपैकी इथं बसूयात गाईस. धरणाच्या बाजूचा व्ह्यू बघूयात आपण.
काय ते हे ते नका ते ह्याचं असं ना पाटाचं काही नका करू तिथं. सो बघू शकता गाईस तुम्ही कशा प्रकारे व्ह्यू आहे, अतिशय सुंदर. चला आता थोडा वेळ इथं आपण बसूयात आणि मग थोड्या वेळात आपण निघूयात घराकडे. चला आता मस्तपैकी बराच वेळ आपण इथं बसलो होतो ह्याच्यावरती बघा इथे. सो बराच वेळ बसलो, फोटो वगैरे शूट केलेत मस्तपैकी. आता आपण घराकडे जाणार आहोत. बघू शकता तुम्ही इकडचा व्ह्यू पण कसा आहे गाईज. सो चला आता आपण थोड्याच वेळात जाणार आहोत आपल्या घराकडे. गाईज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्कीच गाईज, तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण असाच एका नवीन व्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.